Good morning, students. We are started chapter number 7 in 10th standard science and technology part first. In that lecture, we had seen lens and related concepts and a ray diagram for a refraction. Today we are going to learn next point, that is sign convention, lens formula, magnification, power of a lens, and combination of lenses. On page number 84, there is a activity. Can you recall? And there is one question. What is the Cartesian sign convention used for spherical mirrors? गोलीय आरशांच्या संदर्भात कार्टेशियन चिन्ह संकेत कोणते? हे चिन्ह संकेत आपण गेल्या वर्षी 9वी मध्ये पाहिलेले आहेत. लेन्सच्या बाबतीत म्हणजे भिंगांच्या बाबतीत आणि गोलीय आरशांच्या बाबतीत जे चिन्ह संकेत आहेत ते चिन्ह संकेत सारखेच आहेत. ते चिन्ह संकेत कोणते आहेत ते आपण पाहूया. पेज नंबर 84 वर आपल्याला डायग्राम नंबर 7.10 कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन ही डायग्राम तुम्ही जर बघा. या ठिकाणी या डायग्राममध्ये आपल्याला काय दिसतंय तर दोन्ही लेन्स आहेत, कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स. आपल्या डाव्या हाताला कॉन्व्हेक्स लेन्स आहे आणि उजव्या बाजूला कॉन्केव्ह लेन्स आहे. या लेन्समध्ये बरोबर मध्यावरती या ठिकाणी त्या लेन्सचं ऑप्टिकल सेंटर आहे आणि एक्स हा प्रिन्सिपल ॲक्सिस आहे. प्रिन्सिपल ॲक्सिसवरतीच भिंगाच्या दोन्ही बाजूला F1 आणि 2F1 हे प्रिन्सिपल फोकस आहेत. F2 आणि 2F2 हे दुसऱ्या बाजूला आहेत. या ठिकाणी इन्सिडेंट रेची डायरेक्शन दाखवलेले आहे, डायरेक्शन ऑफ इन्सिडेंट रेज. आणि खाली डायग्रामच्या खाली तळाशी आपल्याला डिस्टन्स ऑन लेफ्ट ऑफ द ओरिजिन निगेटिव्ह दाखवलेला आहे आणि डिस्टन्स ऑन द राईट ऑफ द ओरिजिन पॉझिटिव्ह आहे. त्याचबरोबर हाईट अबाव पॉझिटिव्ह दाखवलेले आहेत डिस्टन्स आणि हाईट बिलो ही निगेटिव्ह दाखवलेले आहेत. दोन्ही भिंगांच्या बाबतीत या ठिकाणी हे सेम असल्याचं आपल्याला दिसतंय. फक्त त्यांची जी फोकल लेंथ आहे ही फोकल लेंथ कॉन्व्हेक्स लेन्सची पॉझिटिव्ह असते तर कॉन्केव्ह लेन्सची निगेटिव्ह असते, एवढाच फरक त्याच्यामध्ये आहे. हे कार्टेशियन चिन्ह संकेत कसे आणि कोणते आहेत ते आपण बघूया. अकॉर्डिंग टू द कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्स, द ऑप्टिकल सेंटर इज टेकन टू बी द ओरिजिन. कार्टेशियन चिन्ह संकेतानुसार भिंगाचं जे प्रकाशीय मध्य आहे हे भिंगाचं प्रकाशीय मध्य हे नेहमी आरंभ बिंदू मानला जातो. द प्रिन्सिपल ॲक्सिस इज द एक्स ॲक्सिस ऑफ द फ्रेम ऑफ रेफरन्स. मुख्य अक्ष हा संदर्भ चौकटीचा एक्स अक्ष घेतात आणि त्यानुसार पुढील चिन्ह संकेत बघा. द साइन कन्व्हेन्शन्स इज ॲज फॉलोज. द फर्स्ट साइन इज the object is always placed on the left of the lens. All distances parallel to the principal axis are measured from the optical center O. म्हणजे वस्तू नेहमी भिंगाच्या डावीकडे ठेवतात, लेफ्ट ऑफ द लेन्स.
आणि मुख्य अक्षाला समांतर असणारी सर्व अंतर ही भिंगाच्या प्रकाशीय मध्यापासून ऑप्टिकल सेंटरपासून मोजतात. हा फर्स्ट साइन, पहिला चिन्ह संकेत. दुसरा आहे द डिस्टन्स measured to the right of the O are taken to be positive, while those measured to the left are taken to be negative. म्हणजे प्रकाशीय मध्याच्या उजवीकडे मोजलेली जी अंतर आहेत ती धन मानतात आणि डावीकडे मोजलेली जी अंतर आहेत ती ऋण मानतात. हे जे कन्व्हेन्शन्स आहेत हे या ठिकाणी आपल्याला दिसतील. तिसरा साइन आहे तो म्हणजे डिस्टन्सेस परपेंडिक्युलर टू द प्रिन्सिपल ॲक्सिस अँड अबव इट आर टेकन टू बी पॉझिटिव्ह. म्हणजे मुख्य अक्षाला लंब आणि वरच्या दिशेनं मोजलेली जी अंतर आहेत प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वरच्या दिशेनं ती नेहमी धन घेतात, ती नेहमी धन असतात. आणि द डिस्टन्सेस परपेंडिक्युलर टू द प्रिन्सिपल ॲक्सिस अँड बिलो इट आर टेकन टू बी निगेटिव्ह. म्हणजे मुख्य अक्षाला लंब आणि खालच्या दिशेनं जी अंतर मोजली जातात ती नेहमी ऋण असतात. आणि बहिर्गोल आणि अंतर्गोल, कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव यांच्यामध्ये फरक काय आहे? द फोकल लेंथ ऑफ द कॉन्व्हेक्स लेन्स इज पॉझिटिव्ह while that of a concave lens is negative. म्हणजे बहिर्गोल भिंगाचं नाभी अंतर हे धन असते आणि अंतर्गोल भिंगाचं नाभी अंतर हे नेहमी ऋण असते. अशा पद्धतीचे हे साइन कन्व्हेन्शन्स गोलीय आरसा आणि भिंग, स्पेरिकल मिरर आणि लेन्स या दोन्हींच्या बाबतीत सारखीच असतात. हा पहिला मुद्दा. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आपला आहे तो म्हणजे लेन्स फॉर्म्युला. भिंगाचं सूत्र, भिंगाचं जे सूत्र आहे ते सूत्र पुढे दिलेलं आहे. अगोदर ते कशा संदर्भात आहे ते बघूया. द फॉर्म्युला शोईंग द रिलेशन बिटवीन डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट यू, द डिस्टन्स ऑफ द इमेज and the focal length f is called the lens formula. म्हणजे वस्तूचं अंतर u, प्रतिमेचं अंतर v आणि त्या भिंगाचं नाभी अंतर f यांचा परस्पर संबंध दर्शवणारं जे सूत्र आहे ते सूत्र म्हणजेच भिंगाचं सूत्र. हे सूत्र आहे 1/v - 1/u इज इक्वल टू 1/f. हे सूत्र कधी आणि कुठं कसं वापरलं जातंय? द लेन्स फॉर्म्युला इज सेम फॉर एनी स्पेरिकल लेन्स. हे जे भिंगाचं सूत्र आहे ते कोणत्याही गोली अशा भिंगासाठी सारखंच असतं, वापरलं जातं. and any distance of the object from the lens. हे सूत्र गोलीय भिंगासाठी वस्तूच्या भिंगापासूनच्या सर्व अंतरासाठी हे सूत्र सारखंच आहे, वापरलं जात आहे. इट इज however necessary to use the sign convention properly. म्हणजे सर्व अंतरासाठी चिन्ह संकेत मात्र योग्यरित्या वापरणं आवश्यक आहे. आपण लेन्स फॉर्म्युला हा लक्षात ठेवूया. 1/v - 1/u इज इक्वल टू 1/f. हा लेन्स फॉर्म्युला. त्याच्यानंतर आपला तिसरा मुद्दा आजचा आहे तो म्हणजे मॅग्निफिकेशन. मॅग्निफिकेशन जे आहे ज्याला विशालन म्हणतात.
magnification due to a lens is a ratio of height of the image h2 to the height of the object h1. म्हणजे हे जे विशालन आहे, भिंगामुळे होणारे जे विशालन आहे, हे विशालन प्रतिमेच्या उंचीचं वस्तूच्या उंचीशी असणारं हे गुणोत्तर आहे. प्रतिमेच्या उंचीशी असणारं वस्तूच्या उंचीशी असणारं हे गुणोत्तर आहे. मग मॅग्निफिकेशन इज इक्वल टू हाईट ऑफ द इमेज अपॉन हाईट ऑफ द ऑब्जेक्ट, हे सूत्र, त्याचा फॉर्म्युला आपल्याला मिळेल. मॅग्निफिकेशन एम या लेटरनं डिनोट करतात. एम इज इक्वल टू h2 अपॉन h1, हे समीकरण नंबर 1 या ठिकाणी आपल्याला मिळालं. द मॅग्निफिकेशन ड्यू टू लेन्स इज ऑल्सो रिलेटेड टू द डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट u and that of the image v from the lens. भिंगामुळे होणारं जे विशालन आहे, हे विशालन वस्तूचं अंतर u आणि प्रतिमेचं अंतर v यांच्याशी सुद्धा ते संबंधित आहे. मग ते असं आहे, मॅग्निफिकेशन इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ द इमेज अपॉन डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट, दॅट इज m इज इक्वल टू v अपॉन u. हे दुसरं समीकरण इक्वेशन नंबर 2 या ठिकाणी आपल्याला मिळते. आणि यावरच आधारित यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये 2 प्रश्न आहेत. ते प्रश्न बघूया. पहिला प्रश्न आहे त्यातला, फ्रॉम इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 व्हॉट इज द रिलेशन बिटवीन h1, h2, u अँड v. म्हणजे मिळालेली जी 2 समीकरण आहेत, समीकरण नंबर 1 आणि समीकरण नंबर 2, याच्यावरून आपण h1, h2 म्हणजे वस्तूची उंची, प्रतिमेची उंची, वस्तूचं अंतर u आणि प्रतिमेचं अंतर v, या 4 कन्सेप्ट म्हणजे या 4 घटकांमध्ये जो संबंध आहे, तो संबंध कसा आहे आणि तो कसा स्पष्ट करता येईल. तर या 4 घटकांमध्ये जो संबंध आहे तो सूत्राच्या सहाय्याने आपल्याला सांगता येईल. तो संबंध m इज इक्वल टू h2 अपॉन h1 इज इक्वल टू v अपॉन u, या सूत्राच्या सहाय्याने हा संबंध आपल्याला स्पष्ट करता येईल. हा यातला पहिला प्रश्न. दुसरा असा आहे, टेक 2 कॉन्व्हेक्स लेन्सेस ऑफ द डिफरंट साइजेस. म्हणजे 2 वेगवेगळ्या आकाराची 2 बहिर्गोल भिंग घ्या. कलेक्ट सनलाइट ऑन पेपर युजिंग वन ऑफ द लेन्सेस. एक भिंग घेऊन त्या एका भिंगाच्या साहाय्यानं सूर्यप्रकाश एकत्रित करा. द पेपर विल स्टार्ट बर्निंग आफ्टर अ व्हाईल. थोड्या वेळानंतर तो कागद जो आहे, ज्या ठिकाणी किरणं एकत्र येतील त्या ठिकाणचं तापमान वाढून तो कागद जळायला लागेल. नोट द टाइम रिक्वायर्ड फॉर द पेपर टू स्टार्ट बर्निंग. कागद जळण्यासाठी लागणारा जो वेळ आहे त्या वेळेची नोंद करा. रिपीट द प्रोसेस फॉर द सेकंड लेन्स. अशीच कृती दुसऱ्या लेन्ससाठी, दुसऱ्या भिंगासाठी पण करा आणि त्याची ही वेळ नोंद करा. इज द टाइम रिक्वायर्ड द सेम इन बोथ केसेस. दोन्ही वेळेला कागद जळण्यास लागणारा कालावधी जे आहे तो कालावधी सारखा आहे का? तर नाही. याचं उत्तर काय येईल? नाही. व्हॉट कॅन यू टेल फ्रॉम दिस. याच्यावरून तुम्ही काय सांगू शकाल?
तर दोन्ही भिंगांच्या बाबतीत कागद जळण्यासाठी लागणारा कालावधी हा एकसारखा असणार नाही, कारण दोन्ही भिंगांची प्रकाश ग्रहण करण्याची, उष्णता ग्रहण करण्याची क्षमता वेगवेगळी असेल आणि दोघांचं नाभी अंतर सुद्धा हे वेगवेगळं असतं. मग कागद जळण्यासाठी होणारी सुरुवात आहे ती कशावर अवलंबून आहे, तर जे भिंग दर सेकंदाला जास्तीत जास्त उष्णता ग्रहण करेल आणि ती कागदावर केंद्रित करेल, तो कागद आधी जळायला सुरुवात होईल. दोन्हींचं काही सारखं असणार नाही. तर हे दोन प्रश्न. त्याच्यानंतर जाऊया पुढच्या मुद्द्याकडं. पॉवर ऑफ लेन्स, भिंगाची शक्ती. भिंगाची जी शक्ती आहे, भिंगाची शक्ती म्हणजे काय, तर त्याची डेफिनेशन अशी आहे: द कॅपॅसिटी ऑफ अ लेन्स टू कॉन्व्हर्ज ऑर डायव्हर्ज इन्सिडेंट रेज इज कॉल्ड इट्स पॉवर. जे प्रकाश किरण, ज्यांना आपाती प्रकाश किरण असं म्हणतो आपण, आपाती प्रकाश किरणांचं अभिसरण किंवा अपसरण, कॉन्व्हर्ज ऑर डायव्हर्ज, हे करण्याच्या भिंगाच्या क्षमतेला त्या भिंगाची शक्ती असं म्हणतात. द कॅपॅसिटी ऑफ अ लेन्स टू कॉन्व्हर्ज ऑर डायव्हर्ज इन्सिडेंट रेज इज कॉल्ड इट्स पॉवर. द पॉवर ऑफ अ लेन्स डिपेंड ऑन इट्स फोकल लेंथ. भिंगाची जी शक्ती आहे ही त्या भिंगाच्या नाभी अंतरावर अवलंबून असते. पॉवर इज द इनवर्स ऑफ इट्स फोकल लेंथ एफ, आणि एफ इज एक्सप्रेस्ड इन मीटर. म्हणजे भिंगाची जी शक्ती आहे ही भिंगाची शक्ती म्हणजे त्याच्या मीटर या एककात व्यक्त केलेल्या नाभीय अंतराचा इन्व्हर्स म्हणजेच व्यस्तांक आहे. भिंगाची ही शक्ती, तिचं एकक आहे डायोप्टर. द युनिट ऑफ द पॉवर ऑफ अ लेन्स इज द डायोप्टर. मग याचा जो फॉर्म्युला आहे लेन्सचा, पॉवर ऑफ लेन्सचा फॉर्म्युला आहे P इज इक्वल टू 1/f. P इज इक्वल टू 1/f. आणि त्याचं जे युनिट आहे ते युनिट आपण डायोप्टर मध्ये मोजतात, ते D अक्षराने दर्शवतात, हेही आपण पाहिलं. मग एक डायोप्टर असं भिंगाची पॉवर कधी असेल, तर त्या भिंगाची जेव्हा फोकल लेंथ 1 मीटर असेल तेव्हा त्या भिंगाची पॉवर एक डायोप्टर इतकी असते. तर याच्यामध्ये आपण फॉर्म्युला काय शिकलो, P इज इक्वल टू 1/f, 1/f. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे शेवटचा, तो म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस, ज्याला भिंगांचा संयोग असं म्हणतात. संयोग म्हणजे एकत्र करणे, दोन भिंग एकत्र करणे. If two lenses with focal length f1 and f2 are kept in contact with each other, the combination has an effective focal length is given by 1/f is equal to 1/f1 plus 1/f2. जेव्हा नाभी अंतर f1 आणि f2 असलेली दोन भिंग एकमेकांना स्पर्श करून ठेवली जातात, तेव्हा त्यांच्या संयोगामुळं त्यांचं परिणामी म्हणजेच इफेक्टिव्ह अशा पद्धतीचं नाभी अंतर, फोकल लेंथ, हे एफ पुढील सूत्रानं दर्शवलं जातं. इफेक्टिव्ह फोकल लेंथ, मग 1/f इज इक्वल टू 1/f1 प्लस 1/f2. f1 ही
पहिल्या लेन्सची नाभी अंतर आणि F2 हे दुसऱ्या लेन्सचं नाभी अंतर, या दोन्हींची काय केली जाते, सरासरी काढली जाते. आणि मग खाली एक ब्लॉक दिलाय. इफ द पॉवर ऑफ द टू लेन्सेस आर P1 and P2, then the effective power of their combination is equal to P is equal to P1 plus P2. जर दोन भिंग आहेत P1 आणि P2, दोन भिंग आहेत, त्यांची जी शक्ती आहे, एकाची P1 आणि दुसऱ्याची P2 आहे, असं असल्यास त्यांचा जी परिणामी शक्ती आहे ती P बरोबर P1 अधिक P2. म्हणजेच when two lenses are kept in touching each other, the power of the combined lens is equal to the sum of their individual power. या ठिकाणी दोन भिंग परस्परांना एकमेकांना स्पर्श करून ठेवली तर त्यांचे संयोगी भिंगाची शक्ती ही दोन्ही भिंगांच्या शक्तीच्या बेरजे इतकी असते. P is equal to P1 plus P2. तर हे आहे कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस. आणि शेवटी दोन सोडवलेली उदाहरणं आपण या ठिकाणी अभ्यासूया. या ठिकाणी सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत. ते एक्झाम्पल या ठिकाणी दिसतील आपल्याला. पहिलं एक्झाम्पल आहे, ॲन ऑब्जेक्ट इज प्लेस्ड वर्टिकली ॲट अ डिस्टन्स ऑफ 20 cm फ्रॉम अ कॉन्व्हेक्स लेन्स. इफ द हाईट ऑफ द ऑब्जेक्ट is 5 cm and the focal length of the lens is 10 cm. What will be the position, size and nature of the image? How much bigger will be the image be as compared to the object? याच्यामध्ये काय काय दिले बघा. त्या ऑब्जेक्टची हाईट दिलेली आहे. हाईट ऑफ द ऑब्जेक्ट H1 दिलेलं आहे आपल्याला 5 cm. त्याच्यानंतर त्या लेन्सची काय दिलेली आहे, फोकल लेंथ दिलेली आहे F इज इक्वल टू 10 cm आपल्याला दिलेली आहे. त्याच्यानंतर डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट, वस्तूचं जे अंतर आहे ते अंतर दिलेलं आहे ते 20 cm. ते मायनस आहे कारण वस्तू डाव्या बाजूला असली की डावी अंतर हे आपण वजा चिन्हाने दर्शवतो. -20 cm आहे. काय काय काढायचं या ठिकाणी आपल्याला, तर इमेज डिस्टन्स V, हाईट ऑफ द इमेज H2, प्रतिमेची उंची काढायची आहे आणि त्याचं मॅग्निफिकेशन M तेही आपल्याला काढायचं आहे. तर लेन्स जो फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी लेन्स फॉर्म्युला आहे तो लेन्स फॉर्म्युला या ठिकाणी वापरावा लागेल. 1/V - 1/U इज इक्वल टू 1/F. पहिल्यांदा प्रतिमेचं अंतर काढायचं आहे. मग त्यामुळं सूत्र त्या पद्धतीनं आपण जर पक्षांतर करून घेतलं 1/V इज इक्वल टू 1/U प्लस 1/F. त्यापैकी U ची किंमत दिलेली आहे -20 आणि F ची किंमत आहे 10. म्हणजे असं होईल 1/V इज इक्वल टू 1/20 प्लस 1/10. दोन्ही अपूर्णांकांची बेरीज केली -1 प्लस 2/20 तर 1/V हे या ठिकाणी 1/20 येईल. 1/V इज इक्वल टू 20 तर V बरोबर 20 cm, 20 cm प्रतिमेची उंची आपल्याला या ठिकाणी आलेली दिसेल. म्हणजे द पॉझिटिव्ह याच्यामध्ये जे धनचिन्ह आलेलं आहे 20 cm, प्रतिमेची उंची जी 20 आहे ती 20 का, तर प्रतिमा दुसऱ्या बाजूला मिळालेली आहे. द पॉझिटिव्ह साइन ऑफ द इमेज डिस्टन्स शोज द इमेज इज फॉर्म्ड ॲट 20 cm ऑन द अदर साइड ऑफ द लेन्स. ज्या बाजूला वस्तू ठेवलेली आहे त्याच्या दुसऱ्या बाजूला इमेज मिळणार आहे. त्यामुळं तिला जी साईन आहे ते पॉझिटिव्ह साईन आहे. आणि त्याच्यानंतर मॅग्निफिकेशन काढायचं असेल तर मॅग्निफिकेशनचा आपण फॉर्म्युला बघितलेला आहे. M इज इक्वल टू H2/H1 इज इक्वल टू V/U. मग H2 काढायचं आहे म्हणून H2 इज इक्वल टू V/U इंटू H1. V ची किंमत 20 आहे
यूची किंमत -20 आणि H1 दिलेला आहे तो आहे 5. हे जेव्हा आपण सोडवू तेव्हा 20ला 20 गेल्यानंतर -1 × 5 आणि H2 येईल -5 सेंटीमीटर. H2 म्हणजे प्रतिमेची उंची जी आहे ती -5 सेंटीमीटर इतकी आलेली आहे. तर प्रतिमेची उंची -5 आलेली आहे याचा अर्थ काय, तर ती इन्व्हर्टेड आहे, उलटी मिळालेली आहे. मग m = v/u हे मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला बघितला तर 20/-20 = -1. या ठिकाणी आपल्याला आणखी काय दिसतंय, H1 5 सेंटीमीटर आहे आणि H2 -5 सेंटीमीटर आहे. याचा अर्थ वस्तू आणि प्रतिमा ह्या एकाच उंचीच्या आहेत. वस्तू वरच्या दिशेनं प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वरती आहे म्हणून तिला धनचिन्ह आहे आणि इमेज जी आहे ती इमेज आहे ही उलटी असल्यामुळं प्रिन्सिपल ॲक्सिसच्या खाली असल्यामुळं तिला ऋणचिन्ह आहे. आणि म्हणून द निगेटिव्ह साइन ऑफ द हाईट ऑफ द इमेज अँड द मॅग्निफिकेशन शोज द इमेज इज इन्व्हर्टेड अँड रियल. तर मिळालेली जी प्रतिमा आहे ती उलटी आहे आणि ती वास्तव आहे, पडद्यावर घेता येते. इट इज बिलो द प्रिन्सिपल ॲक्सिस अँड इज ऑफ द सेम साईज ॲज ऑब्जेक्ट. दोन्ही वस्तू आणि प्रतिमा यांचा आकार तेवढाच असेल. तर अशा पद्धतीनं हे उदाहरण 2 सूत्र वापरून सोडवलेले या ठिकाणी आपल्याला दिसते. दुसरं एक एक्झाम्पल आहे, सोपं आहे, छोटं आहे, बघूया. दुसरं एक्झाम्पल असं आहे, द फोकल लेंथ ऑफ अ कॉन्व्हेक्स लेन्स इज 20 सेंटीमीटर. व्हॉट इज इट्स पॉवर. म्हणजे एका बहिर्गोल भिंगाचं नाभी अंतर दिलेलं आहे ते 20 सेंटीमीटर आहे आणि आता आपल्याला भिंगाची शक्ती काढायला सांगितली आहे. दिलेलं आहे काय, तर F दिलेलं आहे 20 सेंटीमीटर. सेंटीमीटरचं रूपांतर हे मीटरमध्ये करावं लागेल, कारण भिंगाची शक्ती ही नेहमी मीटरमध्ये दर्शवली जाते. मग त्याचं मीटरमध्ये रूपांतर केलं 20 सेंटीमीटरचं तर 0.2 मीटर असं होईल. आणि मग फॉर्म्युला आहे P = 1/F = 1/0.2 आणि त्याचं उत्तर येईल 5. तर त्या भिंगाची शक्ती, द पॉवर ऑफ लेन्स इज 5 डायोप्टर इतके येईल. अशा तऱ्हेनं या उदाहरणांमध्ये किमती बदलून तुम्ही सरावासाठी उदाहरणं सोडवू शकता. या ठिकाणी आपण थांबणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा मुद्दा घेतोय, ह्यूमन आय अँड वर्किंग ऑफ इट्स लेन्स. थँक्यू.